लग्न सराईच्या निमित्तानं सोनं चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जरासा दिलासा मिळतोय, कारण सोने चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे। सोन्याच्या दरामध्ये 1700 रुपयांची घसरण झाली, तर चांदीच्या दरामध्ये 12000 रुपयांची घसरण झाली आहे। एक तोळा सोन्याचे दर सध्या 1,56,500 रुपयांवर आहे, तर 1 किलो चांदीचे दर 2,63,000 रुपयांवर आहेत। दरम्यान या संदर्भात आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। सोने व चांदीच्या आयात शुल्काच्या दरामध्ये मोठी वाढ झाली, त्यानंतर ग्राहक कुठेतरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळालं। मात्र गेल्या 2 दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असतानाचं पाहायला मिळतं आहे। आजचा जर विचार केला तर सोन्याच्या दरात तब्बल 1700 रुपयांनी, तर चांदीच्या दरात तब्बल 12000 रुपयांची घसरण झालेली आहे। जर 2 दिवसाचा विचार केला तर या 2 दिवसामध्ये सोन्याच्या दरात तब्बल 4500ची घसरण, तर चांदीच्या दरात 20000 रुपयाची घसरण या ठिकाणी झालेली आहे। याच्या मागची कारणं काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत जे पुन्हा गाडगिळीचे व्यवस्थापक आहेत गिरीशजी ढेरे आपल्यासोबत जुळलेले आहेत। सर, काय सांगणार, गेल्या 2 दिवसापासून सातत्याने सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण होत असतानाच आपण पाहतोय। इम्पोर्ट ड्युटी वाढल्यामुळे जे काही रेटमध्ये जम्प झालेला होता ते कुठेतरी आता सेट होताना दिसतंय। आंतरराष्ट्रीय स्तरावरती केलेली प्रॉफिट बुकिंग असू द्या किंवा चीन आणि अमेरिकामध्ये जी काही बातचीत चालू आहे त्याचं अजून तरी काही परफेक्ट कन्क्लुजन, पॉझिटिव्ह कन्क्लुजन अजूनपर्यंत निघालेलं नाही, त्यामुळे हे दरामध्ये घसरण आपण बघतोय। ज्या पद्धतीने सोन्याच्या दरात 2 दिवसापासून, चांदीच्या दरात 2 दिवसापासून घसरण होत आहे, आगामी काळातही अशीच घसरण होणार का की वाढ होणार, काय वाटतं? रेटबद्दल तरी असं सांगता येणार नाही, परंतु कुठलीही इन्व्हेस्टमेंट असू द्या ही फ्युचरच्या दृष्टिकोनातून केली, दीर्घकाळासाठी केली तर नक्कीच त्याचे फायदे आपल्याला चांगले मिळतात। काही ग्राहक मात्र जे जुनं सोनं आहे ते जुनं सोनं देऊन नवीन सोनं खरेदी करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, आणि दुसरीकडं लगनसराई आहे आणि अधिक मास देखील आहे, त्यामुळे सोने व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा मोर्चा जो आहे तो पुन्हा सराफा पिढीकडे ओढल्याचं पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।